तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। भारताचे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते आज श्री क्षेत्र शेगाव येथे आयुष मंत्रालय, भारत सरकार व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाच्या संयुक्त विद्यमाने 4 दिवसीय राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026चा अत्यंत उत्साहात शुभारंभ करण्यात आला। या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी राष्ट्रीय महोदयांनी मेळाव्यातील भव्य आरोग्य प्रदर्शनीच्या विविध स्टॉल्सला भेट देऊन पाहणी केली। पारंपरिक भारतीय चिकित्सा पद्धती आणि आधुनिक आरोग्य सुविधांचा संगम असलेल्या या प्रदर्शनाने राष्ट्रपतींचे विशेष लक्ष वेधून घेतले। या पाहणी दरम्यान त्यांच्या समवेत महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार संजय कुटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। राष्ट्रपती महोदयांनी प्रदर्शनीमधील विविध पॅथींच्या स्टॉल्सला भेट देऊन तिथे उपलब्ध असलेल्या औषधी, वनस्पती उपचार पद्धती आणि रुग्ण तपासणी केंद्रांची सविस्तर माहिती घेतली। विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आयुष मंत्रालयाने उपलब्ध करून दिलेल्या आरोग्य सुविधांची त्यांनी यावेळी प्रशंसा केली। हा 4 दिवसीय आरोग्य मेळावा 25 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत सुरू राहणार असून यामध्ये मोफत रुग्ण तपासणी, औषधोपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन भाविक व नागरिकांना मिळणार आहे। शेगाव येथे राष्ट्रपतींच्या आगमनानिमित्त कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती। राष्ट्रपतींनी या प्रदर्शनीच्या माध्यमातून भारतीय आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथिक क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, शेगाव।